भाऊ काय सांगाल? खरं तर न होवाशी घटना काल घडलेली आहे. आज मृतांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे. काय सांगाल? खरं तर वाईटातून चांगलं ज्याला म्हणतात किंवा चांगलं तर म्हणता येणार नाही, पण वाईटातून जे घडलं त्या कुटुंबाच्या प्रती ज्या भावना सर्वांच्याच तीव्र आहेत आणि त्यामुळं मी असेल, माननीय नारायणराव कुचे असतील, भाऊसाहेब असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. काल घटना घडल्या 5च मिनिटामध्ये ही घटना मला कळाली. मी माननीय गायकवाड साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आणि तातडीनं शासनाने मदत केली पाहिजे असंही घोषित केलं. यामध्ये नारायणरावही नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलले आणि शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली आणि आता कॉन्ट्रॅक्टरनी आज 10 लाख रुपये आणि 1 महिन्याने 5 लाख रुपये असं देण्याचं ठरवलं. जे जखमी कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. मला वाटतं की ही त्या जीवाची किंमत होऊ शकत नाही, परंतु त्या गरीब परिवाराला एक मोठा आधार होऊ शकतो. तर अनेकांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले आहेत. त्या कुटुंबाची मागणी अशी की काहीतरी नोकरी लावून द्यावी, त्यासाठी प्रयत्न करणार आहात. मी आणि नारायणराव कुचे आम्ही दोघंजण प्रयत्न करू. शासनाच्या नियमाप्रमाणे ते होईल. खरं म्हणजे आत्ता आदरणीय थोरकर साहेब असतील, भाऊसाहेबजी असतील, भगवान म्हात्रे असतील, NCPचे तालुका अध्यक्ष तैलस तात्यामंतन असतील, RPIचे नेते दिनेश आत्माने असतील, भरत सांबरे आणि सर्व गावातले सरपंच वगैरे. खरं म्हणजे कालची जी दुर्दैवी घटना घडली ती काही भरून निघणारी नाही. परंतु मजूर वर्ग असेल किंवा कुणी अपघातात जेव्हा जातं, सरकारनं एक विमा काढलेला आहे. त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यातून आज मदत 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं थोरकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं आणि जखमीला 4 लाख रुपये. आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, थोरकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो. हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं. म्हणजे तेही 4-8 दिवसात तेही निधी येऊन जाईल त्या परिवाराला. पण कधीही हे भरून न निघणारे असते, पण त्या परिवार गरीब आहे, मजूर आहे, त्यांच्या वारसाला उभा राहण्यासाठी ही मदत करण्याचं काम केलं. त्याच्यामुळं आता जे झालं ते झालं. कुटुंबातील काही सदस्यांना नोकरी द्यावी अशी मागणी नाही, ती मागणी त्यांची 100% मागणी. आम्ही त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.